पिकांना पाणी देण्यासाठी गेलेले असताना विहिरीवरील विद्युत पोल मधला विजेचा प्रवाह विहिरीत भोवताली असलेल्या ओल्या परिसरात उतरला आणि त्याचाच शॉक लागल्यानं तिघा भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालनामध्ये घडलेली आहे। जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा पिंपळे ह्या गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे। 25 वर्षीय रामेश्वर जाधव, 28 वर्षीय ज्ञानेश्वर जाधव आणि 18 वर्षीय सुनील जाधव अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघा भावंडांची नावं आहेत। विजेचा शॉक लागल्यानं तीनही भाऊ विहिरीत कोसळले आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला। अतिशय दुर्दैवी अशी घटना आपण पाहतोय जालन्यातली। विजेचा शॉक लागून तीनही भावंडांचा मृत्यू झालेला आहे आणि सध्या या गावावरती शोककळा पसरली आहे। पिकांना पाणी देण्यासाठी खरं तर हे तिघेही गेले होते, मात्र त्या ठिकाणी विजेचा प्रवाह होत होता आणि तो प्रवाह पाण्यामध्ये मिसळल्यामुळे त्यांचा हा शॉक लागून मृत्यू झाल्याचं आता समोर येत आहे।